धडधड होते आणि कुठेतरी असं वाटतं की हाच तो पाया असतो आणि हीच ती सुरुवात असते. मला आजही आठवतंय की जहाला 16 अनुभव नावाची एकांकिका मी केली होती आणि अभिनय प्रथम बक्षीस मला तेव्हा मिळालं होतं आणि ती ट्रॉफी आजही घरी आहे. आणि आज जेव्हा मला कॉल आला, खरं तर मी प्रमोशनसाठी आलो होतो, पण काय म्हणतात अटल करंडक बरोबर ना एक माझं एक घरचं रिलेशन असल्यासारखं आहे. त्यामुळे सरांनी मला ओळखलं नव्हतं, पण मी त्यांना सांगितलं की मी इथे येऊन गेलो. नक्कीच इथले प्रत्येक स्पर्धकाला एक मी सांगेन की एकांकिका सुरू झाल्यानंतर जी काही आपण 40-45 मिनिटं परफॉर्म करतो ती जगा. कारण एकदा आपण कमर्शियली काम करायला लागलो की मग हे सगळं आपण खूप मिस करतो, या सगळ्याची खूप आठवण येते. आणि मग हे एकमेव अशी गोष्ट आहे ना की एकदा तुम्ही कमर्शियल झाल्यानंतर इथे परत नाही येऊ शकत. त्यामुळे आजचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मेहनत करा आणि प्रत्येक एकांकिका कशी बेटर करता येईल, एकमेकाला सहाय्य करून कसं स्पर्धेचं लेवल कशी उंच करता येईल याच्याकडे लक्ष द्या आणि छान छान करा. जे काही कराल मनापासून करा, कन्व्हिक्शननी करा. आणि जज तर खूप सॉलिड आहेत आपले आणि त्यामुळे खूप आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे दडपण घेऊ नका त्यांचं, पण हो ते जे सांगतील ते नक्कीच लक्षात ठेवा. कारण हेच ते गुरुवर्य आहेत ज्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण पुढे चाललोय. आणि आय एम डॅम शुअर की त्यांनाही आवडेल की या स्पर्धेतून कोणीतरी एक नवीन डॉक्टर गिरीश हो किंवा असे नवीन नवीन स्पर्धक, लेखक, लेखिका तयार झाले. तर डेफिनेटली थँक्यू. या ज्यासाठी आले ते आता बोलतो. आमची मालिका येते सन मराठीवर. मी संसार माझा रेखीते, ही माझ्या आबा मुलीचं काम करते आणि 1 डिसेंबर पासून मालिका सुरू झाली आहे. ही मालिका रोज टेलिकास्ट होणार आहे, सोमवार ते रविवार टेलिकास्ट रोज असणार आहे आणि 30 मिनिटाचा एपिसोड आहे. त्यामुळे एकदाही तुम्हाला असं काही कुठेतरी ब्रेक लागला वगैरे असं होणार नाही. वेगळ्या धाटणीची मालिका आहे. असं वाटेल तुम्हाला प्रोमो बघितल्यावर की नाही तेच आहे, पण असं नाही आहे. तुम्ही जाऊन ती नक्की बघा आणि आम्हाला सांगा. सोमवार ते रविवार एव्हरी डे रात्री 9:30 वाजता सन मराठीवर. नमस्कार, मी आभा बोडस. सगळ्यात आधी मला खूप छान वाटतं इथे येऊन, कारण मी स्वतः आत्ता एकांकिका स्पर्धांमध्ये वगैरे काम करते आणि कसं वाटत असेल आत्ता सगळे कॉलेजमध्ये आहेत म्हणल्यानंतर मला फील होतं आहे की कसं बॅकस्टेजला वाटतं आहे, किती धगधग होते, सगळं मला जाणवतं आहे. सर म्हणाले तसं मी संसार माझा रेखीते या मालिकेसाठी आज इथे आलो आहे. मी त्याच्यामध्ये पिहू हे पात्र साकारते, म्हणजे हरीश सर आणि दीप्ती केतकर यांची मुलगी दाखवली मी. आणि पिहू ही आजच्या काळातली मुलगी आहे, ती तिच्या आईशी अतिशय जवळची आहे. सो सगळ्यांना रिलेट होणारी अशी भूमिका आहे. तर नक्की बघा सन मराठीवर. थँक्यू. नक्कीच आम्ही तुमची सिरियल बघू. पनवेलकर सुद्धा आवर्जून सिरियल बघतील. आणि तुम्ही म्हणालात की एकदा कमर्शियल झाल्यावर इकडे परत येणं होत नाही, पण खरंच आमचं अटल करंडकचं भाग्य आहे की तुमच्यासारखे स्पर्धक होते जे खरोखर सगळे कमर्शियली सक्सेसफुल झालेले आज आवर्जून परत येत आहेत. त्यांचं प्रमोशन असेल किंवा मनोबल वाढवणं असेल नवोदित कलाकारांचं, तर खूप खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही येता. त्यामुळे तुमचा इथे यथोचित स्वागत सत्कार होणं ही आमची तेवढी जबाबदारी आहे. तर मी पगडे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही हरीशजींचा इकडे सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. आमच्या स्पर्धेचं हेच खरं भाग्य आहे की इकडून मोठा झालेला प्रत्येक कलाकार हा आवर्जून परत येतो, तितक्याच आपुलकीने येतो. आणि त्यामुळे म्हटल्याप्रमाणे त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही अतिशय त्यांचे ऋणी आहोत. यानंतर अभिषेकजी यांना मी विनंती करतो. श्याम पुंडे सर आपणाला विनंती करतो की आपण आभा बोडस यांचा इकडे सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आभासाठी सुद्धा. सांगितल्याप्रमाणे ही सिरियल आत्ताच्या काळातली आहे, प्रत्येकाच्या घरातली आहे. खास करून सिरियलचा जो ऑडियन्स असतो महिला वर्ग, त्यांना अतिशय आवडणारी आहे. कारण हे आईचं आणि मुलीचं नातं आणि वडिलांचं नातं हे आवर्जून दाखवणारी सिरियल आहे. त्यामुळे सोमवार ते रविवार आपण आवर्जून बघूया. येस, सर्व